हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला, आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूर ही रेसिपी. तर बघा, आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे अख्खा मसूर आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याची रेसिपी म्हणजेच भाजी बनवायची आहे. तर बघा, चला कृतीकडे जाऊया. तर आपल्याला हे जे पेस्ट बनवलेली आहे यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आहे. तर हे आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि बघा, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदा थोडासा जास्त प्रमाणामध्ये घ्या, कारण अख्खा मसूरला थोडासा कांदा जास्त घातल्यानंतर भाजी छान अशी लागते. आणि सगळ्यांचा आवडता रेसिपी म्हणजेच भाजी. सर्वांनाच खूप आवडते अख्खा मसूर, सगळ्यांची फेवरेट अशी आहे. हे पहा, आपल्याला कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अख्खा मसूर जे लोक नॉनव्हेज वगैरे खातात ना, त्या लोकांना तर आवर्जून खूप खूप आवडते ही भाजी. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. खूप छान अशी लागते. त्यानंतर कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो गावरान असेल तर आपल्याला क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवायची, आणि साधा असेल तर तुम्ही मोठा टोमॅटो घेतला तरी चालेल. आणि ही जी पेस्ट आहे ना, जिंजर, गार्लिक अँड कोरिएंडर, ही पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. टोमॅटो कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे. आणि छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे. हे पहा, छान असं तेल सुटत चाललेलं आहे आणि आपला टोमॅटो पण मऊ झालेला आहे. हे पहा, किती छान असं तेल सुटत आहे. आपले सर्व जिन्नस छान असं परतत आहेत. त्यानंतर आपल्याला हळद ॲड करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडं जो असेल ते मसाला तिखट तुम्ही वापरू शकता. आणि तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व मसाले. त्यानंतर आपल्याला हा मसूर आपल्याला ॲड करायचा आहे. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खरंच खूप आवडेल. मी आवर्जून सांगेन तुम्हाला. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. एका हातामध्ये मोबाईल धरल्यामुळे थोडंसं अवघड जात आहे. दुसऱ्या हाताने थोडंसं परतून घ्यायला ट्रायपॉड घेणार आहे, तोपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. हे पहा,
छान असं आपलं परतून झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करायचे. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता. आणि खूप असं पाणी टाकावं लागतं ह्या भाजीला. हे सोकून घेत असते ही भाजी. त्यामुळे थोडंसं ग्रेव्ही तुम्हाला जास्तच बनवावं लागणार. हे पहा, आपण ज्या जारमध्ये हे वाटण केलं होतं ना पेस्ट, तर त्याच जारमध्ये पाणी ॲड करून आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. हे पहा, तर आपली रेसिपी रेडी आहे. हे पहा, पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. किती सुंदर अशी झालेली आहे भाजी. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये गाईज. बाय बाय.